नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। अभिनेत्री ऋता दुर्गुळे टेलिव्हिजनवर आणि तेही पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर कमबॅक करणार आहे। याबाबत सध्या चर्चा रंगली आहे। अशी चर्चा होण्याचं कारण म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून एक फोटो शेअर करण्यात आलाय। यामध्ये तुमची लाडकी अभिनेत्री परत येते, ओळखा पाहू कोण असं लिहिलेलं आहे। या फोटोमध्ये अभिनेत्रीला ब्लर करून दाखवण्यात आलंय। त्यामुळे चाहत्यांनी ही अभिनेत्री ऋता दुर्गुळे असल्याचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे ऋता दुर्गुळे खरंच स्टार प्रवाहावर कमबॅक करणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे। मुरंबा या मालिकेत काम करत असलेल्या लोकप्रिय मराठी अभिनेता शशांक केतकरनं नुकतंच स्वतःचं नवीन घर खरेदी केलं आहे। एका मुलाखतीत तो म्हणाला, एक खूप छान गोष्ट म्हणजे मी नुकतंच नवीन घर घेतलंय। मी त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले नाहीत, कारण मला सतत फोटो टाकायला आवडत नाही। आपल्या कुटुंबातच या गोष्टी साजऱ्या कराव्यात असं मला वाटत असतं। स्टार प्रवाहावरील लोकप्रिय ठरलं तर मग या मालिकेचे दिग्दर्शक यांनी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केलाय। यामध्ये मालिकेच्या सेटवर त्यांना अर्जुन सायली कशा प्रकारे त्रास देतात ते दाखवलं आहे। माथेरानमध्ये शूटिंग करतानाचा हा व्हिडिओ सध्या स्टार प्रवाहाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलाय। यामध्ये माथेरानमध्ये शूटिंगचे धमाल BTS पाहायला मिळत आहेत। हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी हिनं बाळाबद्दल बोलताना एका मुलाखतीत मोकळेपणानं भाष्य केलं। मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कामच करत होते। काम उत्तम सुरू असताना मध्ये ब्रेक घेऊया असं मला आणि वरदला जाणवलं नाही। सध्या तरी बाळ नको हा निर्णय आम्ही एकत्रच ठरवून घेतलेला आहे। आम्ही दोघंही करिअरच्या ज्या टप्प्यावर आहोत तिथे लगेच कोणताही निर्णय घेणं तेवढं सोपं नाही। आमचं असंही काहीच नाही की कधीच मूल नकोय किंवा मूल झाल्यावर परत 2 वर्षांचा ब्रेक असेल, पुढे काम मिळेल की नाही असा कोणताच विचार यामागे नाही आहे। बिग बॉस 17 हिंदी कार्यक्रमातून लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन बाहेर झाला आहे। विकी घराबाहेर जाणार म्हटल्यावर अंकिता ढसाढसा रडली। ती बिग बॉसच्या घरातून तिच्या नवऱ्याला जाऊच देत नव्हती। तिनं त्याला मिठी मारली आणि त्याला म्हणाली, तू खूप चांगला खेळलास, कोणाच्याही पाठिंब्याशिवाय तू इथे आलास, पण तू इथे तुझी जागा बनवलीस। तुझी बायको असल्याचा मला अभिमान आहे। मी अभिमानानं सांगू शकते की मी विकी जैनची बायको आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।